तो म्हणतो नातू माझा, लेक माझा, सुनबाई माझी, लेक माझी. आपले आहेत का ते? हा, आपल्या घरी कितीही किमतीचा बंगला असू द्या, महिला मंडळ, पुरुष मंडळ, शेवटी आपल्याला कुठे जाळतात? हा हा, चार पत्राच्या रूम मध्ये म्हणा, बरोबर का नाही? एक व्यक्तीला त्याची पत्नी म्हणू लागली, का हो लोक आपल्या आपल्या बायकांना कुठं कुठं फिरायला नेतात, तुम्ही पण मला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार. तो एका दिवशी तिला फिरायला घेऊन गेला. स्मशानासमोर गाडी उभा आणून केलेली आहे. त्याची पत्नी म्हणती, का हो तुम्हाला काही कळतं का, इथं कशाला आणलं, मला कशाला आणलं? तो म्हणतो, अगं लोक फिरायला जातात बरोबर आहे, पण या ठिकाणी येण्याकरता लोक मरतात. मला सांगा, संसारामध्ये आपल्या घरी कितीही किमतीचा बंगला असू द्या, त्या बंगल्यामध्ये आपल्याला जाळतात का? नाही. आपल्या घरी कितीही किमतीची गाडी असू द्या, शेवटी आपल्याला किती जणांच्या खांद्यावरती जायचंय? हा, 4 जणांच्या खांद्यावरती जायचंय. 5वा सुद्धा लागत नाही. 5वा तर रस्ता दाखवायलाच राहतो. आपल्या घरी कितीही किमतीचं बाथरूम असू द्या, शेवटची आंघोळ कुठं? वट्यावरती सुद्धा ठेवत नाही मावशांनो, खाली खाली अंगणामध्ये, गल्लीमध्ये आपल्याला बसवतात, बरोबर का नाही? जे शेवटचं पातील भरून पाणी तापलं जातं ते कशावरती? हा, दगडाची चूल मांडतात, इटाची सुद्धा मांडत नाही. का? पडलं तर हे आपल्याला लागल. म्हणून मला सांगायचंय की माणसाने संपत्तीचा गर्व करू नका, परमार्थाला लागा, संतांचं भजन करा, संतांची संगत करा. काहीच आपलं नाहीये. ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा. राजा होया रंग सभी का, अंत सहे कसोई. सुख के सब साथी, दुख में ना कोई. मेरे तेरा नाम एक साचा, दो जाना कोई, दो जाना कोई, दो जाना कोई. ज्या वेळेला बघा आपल्या जवळ सुख असतं ना पुरुष मंडळ, त्यावेळेला आपले नातेवाईक लोक, हा समाज आपल्या जवळ सुख असू द्या, पैसा असू द्या, त्यावेळेस हेच लोक, जन हे सुखाचे दिल्या घेतला दे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. सुखाचे दिल्या घेतला दे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. या जगाला काही लागत नाही, फक्त पैसा लागतो बाबा, बरोबर आहे बाबांचं. दिल्या घेतल्याचे या जगाला जर आपण दिलं, त्याच वेळेस तो समाज, ते नातेवाईक लोक आपले होतात. बघा गोड करून जर सांगितलं आपण, पुढचं सोपं उत्तर काय आहे बघा, भावकी सरळ आपल्या जीवनामध्ये कधीच चालत नाही. काय? भावकी जी असते, भावकी ती आपल्या बरोबर सरळ कधीच चालत नाही, फक्त एकदाच चालते. केव्हा? मी गेले नाही ना तर सांगितलं असतं तुम्हाला. केव्हा? जेव्हा ते आपल्याला उचलून येते खांद्यावर, तेव्हाच ते सरळ चालते. विठ्ठला विठ्ठला म्हणून जे नातेवाईक लोक असतात, जो समाज असतो, ज्यावेळेस आपल्या जवळ सुख आहे, समाधान आहे, पैसा आहे ना, त्यावेळेस लोक आपल्या पुढं पुढं करत असतात, आपलं आपलं म्हणत असतात. पण ऐका, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना, जे आपल्याला आपलं मानणारे असतात ते आपल्याला दुःखामध्ये सोडून जातात. बघा महिला मंडळ, पुरुष मंडळ, लग्नाच्या वेळेला नातेवाईक लोक, जो समाज असतो, लग्नाच्या वेळेला आपल्या जवळ पैसा असतो, सुख असतं, त्यावेळेला हा समाज कुठे असतो बरं? नवरदेव नवरीच्या अगोदर मंडपामध्ये असतो. बघा बँडवाले आपल्या पुढे असतात, बरोबर का नाही? नातेवाईक लोक आपल्या पुढे असतात, ब्राह्मण देवता पुढे असतात. सगळ्यात शेवटी जो येतो तो म्हणजे कोण? नवरदेव आणि नवरी. म्हणजे सुखामध्ये समाज आपल्या पुढे असतो, पुढे असतो, बरोबर का नाही? पण मरणाच्या वेळेला जो समाज आपल्या पुढे असतो, आपण मेल्याच्या नंतर पुढे असतो, तो माग, तो म्हणतो याला पुढे घाला.
नाही तर माग येईल ते. म्हणजे दुःखामध्ये लोक आपल्या पाठीमागे असतात, सुखामध्ये आपल्याला आपल्या पुढे असतात. म्हणून संतांनी सांगितलंय, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही. या सगळ्या गोष्टी माणसाला कळतात, तरी सुद्धा माणसाला शरीराची किंमत कळली नाही. बघा पुरुषमंडळ, एवढे सुंदर पाय आपल्याला देवाने दिले हो. कशा करता? कीर्तनाला येण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने एवढे सुंदर पाय आपल्याला दिले. मला सांगा, तुमच्या कॉलनीमध्ये संख्या कमी असेल का? नाही, पण परमार्थ हा सगळ्यांना कळत नाही. देवाने एवढे सुंदर पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता देवाने एवढे सुंदर पाय आपल्याला दिले. पण माणूस परमार्थ करत नाही, कीर्तनाला येत नाही, दिंडीमध्ये जात नाही, माणूस दुकानामध्ये जातो या पायाने, पण माणूस परमार्थ करत नाही. पायाची किंमत माणसाला कळलेली नाही. बघा पुरुष मंडळ, देवाने जर आपल्याला पाया दिले नसते तर आपण कीर्तनाला आलो असतो नाही. मग या पायाची किंमत माणसाला कळली पाहिजे. महिला मंडळ, देवाने एवढे सुंदर हात आपल्याला दिले हो. कशाकरता? टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरी, वाटती चालावी पंढरी, पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाटती चालावी पंढरीची. महिला मंडळ, देवाने एवढे सुंदर हात दिले टाळी वाजवून भजन करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. देवाने एवढे सुंदर डोळे आपल्याला दिले. कशा करता? त्याला पाहण्याकरता. खरंच आपलं भाग्य आहे की बघा, जी 500 वर्षापासून जी गोष्ट झालेली नाहीये ती आता झाली. कोणती? राम मंदिर. खरंच आपल्या डोळ्याचं भाग्य आहे
की जी पिढी आतापर्यंत होऊन गेली पाठीमाग त्यांना सुद्धा हे भाग्य लाभलेलं नाही. आपलं भाग्य आहे की ते आपल्या डोळ्याला बघायला भेटलं. कोणतं? हर घर में अब कहीं ना हे कहीं नारा गूंजेगा. आता आहे का? हाँ घ्या वरती हात. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. त्यावेळेस अयोध्येमध्ये दिवाळी साजरी केली होती. गुड्या उभारल्या होत्या, दीप लावले होते, दिवाळी केली होती. तीच दिवाळी आपल्याला सुद्धा करायची. जी दिवाळी माझ्या शबरीने केली. शबरी अखंड चिंतन करायची हो. रोज रस्त्यामध्ये फुलं टाकायची, बोरं आणायची, ती भजन करायची, चिंतन करायची, अखंड भजन करायची हो. काय म्हणायची ती शबरी? राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे कुटियों के भाग आज खुल जाए जाए राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाए जाए राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाओ. ज्यावेळेस शबरी अखंड चिंतन करत होती, ध्यान करत होती, भजन करत होती. आपण कोण आहे? आपण सुद्धा शबरीची नाही पुरुष मंडळ. आपण कोण आहे? आपण शबरी आहोत. 22 तारखेला देखील राम प्रभू जसे शबरीच्या कुटियामध्ये गेले होते, झोपडीमध्ये गेले होते, या 22 तारखेला ते राम प्रभू आपल्या देखील झोपडीमध्ये येणार आहे. म्हणून सगळ्यांनी माझ्या टाळीवरती टाळी वाजून भजन करायचंय. हा, माझ्यासारखी टाळी वाजायची. राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोला जय हो. राम आएंगे आएंगे राम आएंगे. ताली ताली ताली. मेरे झोपड़ी भाग आज खुल जाए राम आएंगे. बोला बोला बोला. आवा आवा आवा. एक ताली एक ताली एक ताली एक ताली एक ताली. राम आए तो अंगना सजा सजाई. 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 दीप जला दिवाली मनाई. दीप जला दिवाली मनाई. दीप जला दिवाली मनाई. दीप जला दिवाली मनाई. मेरे जन्मोगी तो आज जाए जाए राम आएंगे. मेरे जन्मोगी तो मिट जाएंगे राम आएंगे. राम राम आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे सुंदर भजन केलंय, गोड वातावरण आहे बाबा. खरंच बाबाचं नियोजन आहे. तुम्हाला मार्गदर्शक चांगले लाभले म्हणून सर्व या ठिकाणी वातावरण सुंदर आहे. बाबा करता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाबांना म्हणजे बाबा मला लहानपणापासून ओळखतात बरं का. ज्यावेळेस मी पेटी वाजवून भजन म्हणायचे तेव्हापासून बाबांची आमची ओळख आहे. माझे दादा देखील मृदंग वाजवतात. दादांची आणि बाबांची अगोदर ओळख होती, पण बाबा म्हणजे बाबांसमोर मी पेटी वाजवून भजन म्हणायचे. पण आज माझं खरं भाग्य आहे, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वाळली. बाबा समोर